माधवनगरच्या अष्टविनायक कॉलनीतील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार। वॉर्डात कोणतीच कामे होत नसल्याचा स्थानिक मतदारांचा आरोप। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच माधवनगर येथील वॉर्ड क्रमांक 5 मधील अष्टविनायक कॉलनीतील रहिवाशांनी मतदान न करण्याचा निर्णय घेत मतदानावर बहिष्कार टाकल्याचे समोर आले आहे। परिसरात मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे। मी नेहा महादेव ढाले। पूर्वी राजा हा राणीच्या पोटातून जन्म घेत होता, परंतु जेव्हापासून भारतात संविधान लागू झालं तेव्हापासून राजा हा मताच्या पेटीतून जन्म घेऊ लागला। पण आज माझं पहिलं मतदान होतं, पण मी हे मत नाकारत आहे, कारण आमच्या इथल्या मूलभूत गरजाच पूर्ण करत नाहीये। त्यामुळे मी माझं हे पहिलं मत नाकारत आहे स्वेच्छेने, आणि आमच्या गल्लीत सर्वांकडून बहिष्कार आहे मताला। आमच्या इथल्या सर्व म्हणजे गल्लीतल्या लोकांचा सर्वाला मताला बहिष्कार आहे, कारण की आमच्या इथल्या मूलभूत गरजा पूर्ण नाही आहेत, म्हणजे जसे की रस्ता, लाईट्स, पाण्याची समस्या, गटारींची समस्या इत्यादी। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अष्टविनायक कॉलनीमध्ये अनेक वर्षापासून खराब रस्ते, गटारींची दुरावस्था, स्ट्रीट लाईटचा अभाव, ड्रेनेजची समस्या, पिण्याच्या पाण्याची टंचाई, अशुद्ध पाणी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। तसेच घंटागाडी नियमित येत नसल्यामुळे परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले। एका स्थानिक रहिवाशाने सांगितलं की मी गेली 22 वर्ष अष्टविनायक कॉलनीमध्ये राहत आहे। गेल्या 15 वर्षापासून येथे निवडून येणाऱ्या सदस्यांनी कोणतीही ठोस कामं केली नाहीत। आम्ही वारंवार तक्रारी दिल्या तरीही दखल घेतली जात नाही। निवडणुकीच्या वेळी मात्र हात जोडून मतदान करण्याची विनंती केली जाते आणि आश्वासनांची बरसात केली जाते, पण विकासाच्या नावाने केवळ बोजवारा उडालेला दिसतो। या सर्व परिस्थितीमुळे परिसरातील रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे। या आंदोलनात राहुल प्रकाश माने, राजकृष्णा जाधव, विजय सुभाष भिडसे, राहुल हरिदास शिंदे, रियाज तांबोळी, सूरज गोंधळी, कोमल पवार, प्रकाश कांबळे, नेहा ढाले, छाया पवार, शारदा शिंदे, वैशाली गोंधळे यांच्यासह अनेक नागरिक सहभागी असल्याची माहिती मिळाली। दरम्यान प्रशासनाने तातडीने दखल घेऊन परिसरातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। आज जिल्हा परिषदचा निवडणूक आहे, आज निकाल जिल्हा परिषदचा, आणि आज आम्ही मतदानावरती बहिष्कार टाकण्याचं कारण आमच्या कॉलनीचा कुठलाच विकास न झाल्यामुळे आणि सगळ्या गैरसुविधा झालेल्या आहेत। आजपर्यंत आम्ही जेव्हा ग्रामपंचायतला गेलो की आमच्याकडे ही करा बघा म्हणून तेव्हा त्यांनी आम्हाला असं म्हणजे हाडीचिडी केलं की प्रत्येक वेळेला आमच्या कुठल्याच गोष्टीला त्यांनी रिस्पॉन्स दिलेला नाही आणि दुर्लक्ष केलं गेलं, फक्त करतो म्हणून आश्वासनं देत गेली। राजकीय आम्ही कुठलाही ह्याच्यामध्ये मुद्दा मांडत नाही, राजकारण आम्ही कुठलंही घेत नाहीये। राजकारणात खासदारकी असो, आमदारकी असो, ग्रामपंचायत असो, महानगरपालिका असो, पंचायत समिती असो, सगळ्या मतदानाला आजपर्यंत आम्ही निवडून दिलेलं आहे इथं, पण आतापर्यंत एकानं सुद्धा कधीच लक्ष दिलेलं नाही आणि इथं कुठलंच काम केलेलं नाही। आज आमचा हा निर्णय घेण्याचं कारण म्हणजे आमच्या कॉलनीचा विकास करावा, एवढीच आमची अपेक्षा आहे आणि एवढीच मागणी आहे।